श्रीमद भागवत महापुराण कथा या या कथेची निर्मिती कशी झाली, म्हणजे हा ग्रंथ निर्माण कसा झाला याबद्दल वर्णन आलेलं आहे की भागवताचं ज्ञान कुठून आलं. तर जसं श्रीमद भगवत गीता भगवंताच्या मुखातून निघाली, तसं भागवत सुद्धा भगवंताच्याच मुखातून प्रकट झाले. सर्वप्रथम भागवताचं ज्ञान कुठून कुठपर्यंत आलं, याचा उगम कुठून झाला, तर असं वर्णन आलं की एकदा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक ब्रह्मदेवाकडे गेले आहेत आणि ब्रह्मदेवाला प्रश्न विचारतात, पिताजी या सृष्टीचा आदी कोण आहे हे आम्हाला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव सृष्टीच्या कार्यामध्ये व्यस्त होते, कारण एवढी मोठी सृष्टी आहे आणि याचं कार्यभार त्यांच्यावर सोपवलेला आहे, एवढं त्यांना पाहावं लागतं. मग तो माणूस बिझी असणारच ना. आपल्याला साधं एक परिवार सांभाळायचा असतो तर आयुष्यभर धावपळ सुरू असते, आयुष्यभर पळण्यावर असतो. एक परिवार सांभाळायला आपल्याला एवढं जड जातं, कठीण जातं. एका परिवाराचं पालन पोषण करणं, त्याला सांभाळत असताना माणूस एवढा बिझी असतो की वर्षभरात फक्त एक सप्ताह असतो, त्यातले 8 दिवस सुद्धा माणसाला गावात राहणं होत नाही. वर्षभर तर धावपळ आहेच, सप्त्यात गावात राहणं होत नाही, कथेला येणं होत नाही, कीर्तनाला येणं होत नाही, सारखं बिझी बिझी. त्यांना म्हणायचं चला कथेला, तर 3 तास वेळ नाही म्हणतात, आम्ही बिझी आहेत. कीर्तनाला या म्हटलं तर 2 तास बिझी आहेत, आमच्याकडे वेळ नाही, म्हणजे देवासाठी वेळ नाही. पण जीवनामध्ये एक दिवस असा येईल ज्यावेळेस फार संकट येतं, कठीण दिवस येतात, तेव्हा आपण देवाला हाक मारतो, देव सुद्धा म्हणतो मी सुद्धा बिझी आहे म्हणतो, कारण माझ्याकडे यायला तुला वेळ नाही, तू बिझी आहेस ना. देवासाठी वेळ काढला तर देवालाही आपल्यासाठी वेळ आहे, कारण देव असा आहे ना, आपण त्याच्यासाठी काही केलं तरच तो आपल्यासाठी मदतीला येत असतो, विनाकारण येत नाही. आपलं कर्मही तसं श्रेष्ठ पाहिजे. म्हणून एवढी धावपळ वर्षभर तर आहे, पण निदान सप्त्यामध्ये तरी देवासाठी वेळ काढला पाहिजे. एक परिवार सांभाळत असताना आपण एवढं बिझी राहतो, तर मग ब्रह्मदेवाला तर संपूर्ण सृष्टीचा कार्यभार सोपवलेला आहे. या सृष्टीमध्ये किती देश, किती राज्य आहेत, किती जिल्हे तालुके, किती परिवार आहेत, किती गाव आहेत, किती प्रकारचे जीव आहेत, 84 लक्ष योनी, एवढे जीव निर्माण करायचे, त्यांची व्यवस्था, सगळा कार्यभार पाहत असताना मग ब्रह्मदेव फार व्यस्त असतात. त्यामुळं आपल्या मुलांनी जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर द्यायला ब्रह्मदेवाला काही सुचेना, कारण प्रश्न असा विचारलाय की त्याचं उत्तर विस्ताराने आणि गांभीर्यपूर्वक ते उत्तर दिलं पाहिजे. पण एखादं गंभीर प्रश्नाचं उत्तर देत असताना वेळ सुद्धा निवांत पाहिजे. ब्रह्मदेवाकडे तेवढा वेळ नाही, म्हणून त्यांनी देवाला विनंती केली, प्रभू माझ्या या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. तेव्हा भगवान परमात्मा तिथं हंस रूपामध्ये प्रकट झाले आहेत. भगवंतानी हंस अवतार धारण केला. बोलिये हंस भगवान की जय. भगवंतानी हंस रूपामध्ये प्रकट होऊन सनकादिकांनी जो प्रश्न केला त्याचं उत्तर दिलं 4 श्लोकामध्ये दिलं. किती? 4 श्लोकामध्ये. तेच आहे श्रीमद भागवत महापुराण. 4 श्लोकामध्ये उत्तर दिलं, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. आणि हे 4 श्लोकच या भागवत रूपी भवनाचा आधार आहेत, आधारस्तंभ आहेत, पाया आहेत. मग हे भागवताचं ज्ञान साक्षात भगवंतानेच दिलंय, सनकादिकांना दिलं. सनकादिकांनी ते ज्ञान नारदांना दिलं आणि नारदांनी ते ज्ञान व्यासांना दिलं. एकदा व्यासांच्या मनाला फार असंतोष झाला होता, मन उदास झालं होतं, तेव्हा नारदांनी हे चतुश्लोकी भागवत हे 4 श्लोक व्यासांना दिले आणि व्यासांनी त्या 4 श्लोकापासून 18,000 श्लोक निर्माण करून भागवत ग्रंथ निर्माण केला. तर अशा प्रकारे हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. आणि व्यासांनी हे भागवताचं ज्ञान त्यांचे पुत्र शुकाचार्य यांना दिले आणि शुकांनी हे ज्ञान राजा परीक्षितीला दिलं. आणि शुकांना हे ज्ञान परीक्षितीला का द्यावं लागलं, हा सर्व घटनाक्रम तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला महाभारताकडे जावं लागेल. महाभारत आता तसं सर्वांना ठाऊक आहे काय झालं कसं झालं. महाभारत काय आहे,
धर्म आणि अधर्माची लढाई आहे. सत्य आणि